उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये मिळणारे खरबूज आपण नेहमीच खातो, सगळ्यांना आवडतात. पण ह्याच्या बिया आपण सगळेजण टाकून देतो. खरं तर ह्याच्या बियांमध्ये खूप काही न्यूट्रिशियस घटक असतात किंवा पोषक तत्व असतात आणि हे सगळे महत्वाची पोषक तत्व आपण बियांमधली इन शॉर्ट टाकूनच देतो. तर त्याचा उपयोग कसा करता येईल किंवा त्या बियांचं काय करायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरबुजाच्या पल्पचा आणि बियांचा कशा प्रकारे उपयोग करता येईल ह्याच्या 5 युक्त्या सांगणार आहे. तर चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उन्हाळ्यामध्ये खरबूज खाताना आपण खरबुजाचं साल काढून टाकतो आणि आतल्या बिया सुद्धा काढून टाकतो आणि फक्त मधला गराचा भाग आपण खातो. आता हा खरबूज मधुमेहींसाठी चांगला आहे की नाही, त्यांनी खरबूज खाताना काय काळजी घ्यायची, याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. पण आज आपण बोलतोय खरबुजाच्या बियांबद्दल, ज्या आपण नेहमी सालाबरोबरच कचऱ्यात टाकून देतो. तर या खरबुजाच्या बियांमध्ये अतिशय उत्तम पोषक तत्व असतात आणि त्याच्यामध्ये जवळपास निम्म प्रमाण हे उपयुक्त किंवा चांगल्या प्रकारच्या फॅट्सचं असतं. तुम्ही जर 100 ग्रॅम बियांचा विचार केला खरबुजाच्या, तर त्याच्यामध्ये 40% फॅट्स असतात आणि हे फॅट्स मुफा प्रकारचे, पुफा मधल्या ओमेगा 3 प्रकारचे अधिक प्रमाणामध्ये असतात आणि हे दोन्ही प्रकारचे फॅट्स आपल्यासाठी चांगले आहेत. 30% प्रमाण हे प्रथिनांचं असतं आणि 20% प्रमाण कर्बोदकांचं असतं. कर्बोदकांचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे दोन्ही कमी आहे आणि मधुमेहींसाठी सुद्धा खरबुजाच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत. या बियांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक सारखी खनिज द्रव्य किंवा मिनरल सुद्धा उत्तम प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे ह्या बिया टाकून देणं म्हणजे सगळे चांगले घटक केरात टाकून देणं असंच म्हणता येईल. तर चला आपण आज बघतोय या बियांचा वापर आहारामध्ये कसा करायचा. तर या बिया तुम्ही खरबुजामध्ये असतानाही वापरू शकता, म्हणजे ओल्या बिया जस्ट खरबूज कापल्यानंतर वापरू शकता आणि सालं काढलेल्या वाळवलेल्या बिया बाजारात सुद्धा मिळतात. तर या दोन्हीचा वापर वेगवेगळा कसा करायचा ते आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. तर जेव्हा तुम्ही खरबूज कापणार आहात तेव्हा आतला जो भाग आहे, 2 भाग तुम्ही केलेत, तर आतला पल्पचा भाग आणि बियांचा भाग हा एका चमच्याने काढून घ्या आणि मग तो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलात आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि जर का मिक्सर फिरवलात तर ह्या बिया आणि पल्पचा एक छान लगदा तयार होतो किंवा छान पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट तुम्ही गाळून घ्यायची. जर का तुम्ही मिक्सर चांगला जोरात फिरवलात तर त्या बियांचा सुद्धा म्हणजे बिया सुद्धा बारीक होतात आणि बियांमधला आतला जो भाग असतो, ज्याला मगज म्हणतो आपण, तो सगळा बाहेर येतो किंवा तो एक्सपोज होतो आणि त्याचाही बारीक चुरा होतो. तर हे जे मगज आहे हेच खरं तर खूप पौष्टिक आहे आणि हा जो पल्प आहे, हा जो लगदा झालेला आहे बियांचा मिक्सरमधनं काढलेला, तो जेव्हा तुम्ही गाळून घेणार आहात तेव्हा जो सालाचा भाग आहे, जो मिक्सरमध्ये थोडासा बारीक झालेला आहे, तो निघून जाणार आहे. आणि हे गाळताना तुम्हाला मोठी गाळणी वापरायची, जी आपण सूप गाळायला गाळणी घेतो ती गाळणी जर का तुम्ही वापरलीत तर बियांमधला जो उपयुक्त भाग आहे तो गाळणीतनं खाली जाणार आहे आणि सालाचा भाग वर राहणार आहे. आणि हे जे खाली आपण जे गाळलेलं आहे त्याला आपण मगज सरबत असं म्हणून नक्की वापरू शकतो आणि त्याच्यात पण आपण 2 प्रकार करू शकतो. जर तुम्ही मधुमेही नसाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं साखर, मीठ घालू शकता. मधुमेही असाल तर साखरेच्या ऐवजी स्वीटनर घालू शकता आणि ह्या पल्पला मुळातच गोड चव असते थोडीशी, त्याच्यामुळे साखर किंवा स्वीटनर न घालता सुद्धा याचं सरबत अतिशय छान लागतं. ह्या सरबताला छान असा केशरी रंग सुद्धा असतो. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू पिळलं तर सरबत अजून छान लागतं आणि त्याला वेगळाच एक फ्लेवर येतो. काही जण याच्यामध्ये पुदिना सुद्धा घालतात. तर अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचा सुद्धा तुम्ही वापर खरबुजाचं सरबत तयार करताना किंवा हे मगज सरबत तयार करताना डेफिनेटली करू शकता. ह्याच्यामध्ये काही जण सब्जाचं बी सुद्धा घालतात भिजवलेलं. सो असे अनेक व्हेरिएशन्स करून तुम्ही हे मगज सरबत उन्हाळ्यामध्ये मस्त एन्जॉय करू शकता आणि विविध पौष्टिक घटक त्याद्वारे मिळवू शकता. दुसरी अशीच रेसिपी आहे या बिया आणि पल्पची आणि उन्हाळ्यासाठी अगदी सगळ्यांच्या आवडीची,
ती म्हणजे आपण त्याला मगज आईस्क्रीम म्हणूयात, कारण ह्याच पल्पचा आणि बियांचा उपयोग करून आपण छान आईस्क्रीम किंवा फ्रूट पॉप्सिकल जसे करतो तसे करणार आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असाच पल्प आणि बिया काढून घ्यायच्यात चमच्याने खरबुजामधल्या, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक 4 चमचे मिल्क पावडर घालायचे, 2 चमचे साय असेल घरची ताजी तर ती घालायची, किंवा फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि मग ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे साखर किंवा स्वीटनर घालून तुम्हाला मस्त मिक्सर मधनं हे बारीक करायचंय. पल्प केल्यानंतर पुन्हा तो गाळून घ्यायचा आणि ह्याचे तुम्ही छान आईस क्यूब मध्ये क्यूब्स करू शकता, आणि त्याच्यामध्ये स्टिक्स घालून जे आपले टूथपिक्स असतात ना ते तुम्ही याच्यामध्ये इन्सर्ट करून ठेवू शकता आणि जस्ट ते छान क्यूब्स खाऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर का पॉप्सिकलचा ट्रे असेल फ्रूट पॉप्सिकलचा, त्या ट्रे मध्ये तुम्ही हे पल्प ओतून त्याच्यामध्ये तुम्ही स्टिक्स घालून त्याचा पॉप्सिकल सारखा वापर करू शकता, किंवा कुल्फी सारखं बनवू शकता, किंवा डेफिनेटली डब्यामध्ये फ्रीज करून आईस्क्रीम सारखे स्कूप्स त्याचे नंतर काढून हे खाऊ शकता. ह्याच्यात साखर घालताना बेतानीच घाला, कारण आधी म्हणल्याप्रमाणे ह्याच्या पल्पला छान गोडवा ऑलरेडी असतो. आता तिसरा प्रकार जो तुम्ही या बियांपासून घरच्या घरी करू शकणार आहात तो म्हणजे बिया आणि पल्प तुम्ही काढलात की मोठ्या गाळणीतनं सुपाच्या फक्त तुम्ही थोडंसं वरून प्रेस केलं ह्या बियांना, तर पल्प जो असतो किंवा त्याच्या भोवतीचं जे आवरण असतं बियांच्या भोवतीचं ते गाळणीतनं खाली जातं. याचं तुम्ही डेफिनेटली परत सरबत करून पिऊ शकता, पण याच्यामध्ये बियांचे गुणधर्म उतरणार नाहीयेत, कारण बिया ह्या आपण इंटॅक्ट ठेवल्यात. आणि मग वरती ज्या बिया फक्त शिल्लक राहणार आहेत खरबुजाच्या गाळणीमध्ये, तर त्या तुम्ही नंतर धुवून स्वच्छ वाळवू शकता. आणि ह्या छान वाळल्या की थोड्याशा तुम्ही भाजून घेऊ शकता कढईमध्ये, की त्या छान ड्राय रोस्ट होतील, आणि मग ह्या तुम्ही मिक्सरमधनं बारीक फिरवू शकता. आणि मिक्सरमधनं फिरवल्यावरती पुन्हा मिक्सर फिरवताना असं सलग फिरवू नका, थोडासा आपण बंद चालू मिक्सर करतो त्या पद्धतीने फिरवा, म्हणजे आतला बीचा जो भाग असतो तो आवरणापासून वेगळा होतो आणि तो बारीक होतो. पण साल तशी लवचिक असते किंवा पटकन बारीक होण्यासारखी नसते, त्यामुळे साल थोडीशी वेगळी राहते या बियांची. आणि मग हे जे तुमचं मिक्सचर तयार झालेलं आहे ते तुम्ही पुन्हा सुपाच्या गाळणीतनं गाळून घेतलं छान, की त्या बियांची पूड झाली असते जी मधल्या भागाची मगज भागाची, ती सगळी खाली येते गाळणीतनं आणि साल पुन्हा गाळणीमध्ये राहतात. ही सालं तुम्हाला टाकून द्यायची, आणि ही जी पूड तयार झाली आता ती तुम्ही वेगवेगळ्या डिशेस मध्ये वापरू शकता. कशा कशात ही पूड वापरता येईल, तर ही पूड तुम्हाला तुमच्या दुधामध्ये घालून घेता येईल. म्हणजे अनेक मुलं सकाळी दूध पितात तर नुसतं दूध आवडत नाही, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सची आपण पूड वापरतो, त्याच्यामध्ये ही मगजची सुद्धा पूड तुम्हाला ऍड करता येईल आणि ती घालता येईल. किंवा वेगवेगळ्या मिल्कशेक्स मध्ये ही पूड वापरता येईल. तुम्हाला जर का भाज्यांमध्ये तुम्ही तिळाचं कूट किंवा दाण्याचं कूट घालत असाल तर त्या जागी किंवा त्याच्या बरोबरीने तुम्हाला ही पूड वापरता येईल. तुम्ही जर ड्रायफ्रुट्सचे लाडू करणार असाल किंवा चिक्की करणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही पूड तुम्हाला वापरता येते. आता बघूया ज्या रेडीमेड सोललेल्या बिया बाजारामध्ये मिळतात खरबुजाच्या, त्याचं काय काय करता येईल. तर त्याचेही 2-3 प्रकारे तुम्हाला आहारामध्ये वापर करता येईल, कारण आपण आत्ताच बघितलं की ह्या बिया खूप पौष्टिक असतात. तर स्पेशली मधल्या वेळेला खायला जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा या जर का सोललेल्या बिया तुम्ही घेऊन आलात, थोड्याशा रोस्ट करून घ्यायच्यात, म्हणजे अगदी लो फ्लेम वरती भाजायच्यात, खूप मोठ्या फ्लेम वरती भाजायच्या नाहीयेत, तर त्याचे गुणधर्म सगळे कमी होतात. आणि अगदी किंचित मीठ लावून किंवा मीठ न लावता सुद्धा, जर का मधुमेह किंवा ब्लड प्रेशर जास्त असेल तर मिठाचा वापर करू नका, पण अदरवाईज थोडंसं लिंबू आणि मीठ जर का तुम्ही भाजतानाच त्याच्यामध्ये घातलं त्याचं पाणी मिठाचं, तर या बियांना एक छान चव सुद्धा येते. आणि या बिया नुसत्या मधल्या वेळेला खायला छान लागतात. किंवा चहा बरोबर सुद्धा या बिया थोड्याशा तुम्ही तोंडी लावायला घेतल्यात तर छान लागतात. चहाच्या बरोबर बिस्किट घेण्यापेक्षा किंवा खारी टोस्ट घेण्यापेक्षा या बिया तुम्ही अशा वापरल्यात तर एक उत्तम पर्याय तो ठरू शकतो. शिवाय ह्या भाजलेल्या बिया तुम्हाला बडीशेपेमध्ये सुद्धा तुमच्या घालता येतात, आणि जर का जेवणानंतर तुम्ही बडीशेप खात असाल आणि त्यात तुम्ही या जर का बिया घातल्यात तर ती बडीशेप तुमची नक्कीच पौष्टिक बनणार आहे, आणि त्यातूनही तुम्हाला तुमची आवश्यक ते सगळे पोषक तत्व मिळू शकणार आहेत. काही जण या बियांची चिक्की सुद्धा करतात, किंवा चटणी करताना वेगवेगळ्या तेल बियांची ह्या बिया सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करतात, तर त्याने सुद्धा चटणी तुमची पौष्टिक होऊ शकते आणि चटणीला एक वेगळा छान स्वाद किंवा वेगळा फ्लेवर सुद्धा यांनी मिळू शकतो. तर खरबुजाच्या बियांचा
आणि पल्पचा अशा वेगवेगळ्या पद्धतीने आहारामध्ये वापर करता येतो. तुम्ही खरबुजाच्या बियांचं काय करता? तुम्ही त्या टाकून देता की त्याचा काही वापर करता? आणि वापर करत असाल तर आज मी सांगितलेल्या पद्धती सोडून काही वेगळी पद्धत तुमच्याकडे आहे का या बियांचा वापर करायची? हे मला आजच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. आणि आज सांगितलेल्या रेसिपीज पैकी रेसिपीज जर तुम्ही घरी करून बघितल्यात तर त्या कशा वाटल्या तेही मला कमेंट्समध्ये कळवा. म्हणजे मला नक्की कळेल की तुम्हाला या रेसिपीज करणं सोपं गेलं, आवडल्या, की त्याच्यामध्ये अजून काही बदल करायची गरज आहे. आपल्या सगळ्याच दर्शकांना तुमच्या कमेंट्सचा जरूर फायदा होईल. चला, असंच आपण जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती भेटत राहणार आहोत आणि डायबिटीज बद्दल, तुमच्या आहाराबद्दल नवनवीन माहिती, उपयुक्त माहिती ही घेत राहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.